अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि क्रिकेट प्रेमींच्या भुवया उंचावल्या। घोषणेमध्ये 4 अशी नावं आहेत जी ऐकून अनेकांना प्रश्न पडलाय, हे खेळाडू आहेत तरी कोण? गुरनूर ब्रार, मानव सुतार, हर्ष दुबे आणि प्रिन्स यादव। अचानक यांना टीम इंडियात कशी एंट्री मिळाली? चला पाहूयात या 4 नव्या सरप्राईजची पूर्ण कहाणी। पहिलं नाव आहे 23 वर्षांचा मानव सुतार। हा डावखरा स्पिनर आहे। याला लाल चेंडूचा स्पेशलिस्ट मानलं जातं। 2022-23च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने फक्त 6 मॅचमध्ये 39 विकेट्स घेतल्या होत्या। त्याचा परफॉर्मन्स इतका खतरनाक होता की राजस्थानच्या टीममध्ये रवी बिश्नोईला जागाच मिळाली नाही। अखेर बिश्नोईला गुजरातकडनं खेळावं लागलं। मानवने 29 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 129 विकेट घेतल्या आहेत। सोबतच बॅटिंगमध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकंही ठोकली आहेत। या यादीत दुसरं नाव आहे विदर्भाचा 23 वर्षांचा हर्ष दुबे। हा सुद्धा डावखरा स्पिनर आहे। चेन्नईमध्ये आर अश्विनच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपली गोलंदाजी सुधारली आहे। अनेकांना त्याच्यात रवींद्र जडेजाची झलक दिसते। 2024-25च्या रणजी सीझनमध्ये हर्षने तब्बल 69 विकेट्स घेतल्या होत्या। एका सीझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा आशुतोष अमनचा रेकॉर्ड त्याने मोडला होता। त्याच्याच कॅप्टन्सीमध्ये विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती। 27 फर्स्ट क्लास मॅचमध्ये त्याच्या नावावर 133 विकेट्स आहे। यासोबतच बॅटिंगमध्ये त्याने 9 अर्धशतकं देखील लगावली आहेत। तो इंडिया ए संघाचा नियमित सदस्य देखील राहिला आहे। या यादीत तिसरं नाव आहे 25 वर्षांचा गुरनूर ब्रार। गुरनूरची निवड त्याच्या आकड्यांमुळे नाही तर त्याच्या एक्स फॅक्टरमुळे झाली आहे। त्याची वेगवान गोलंदाजी आणि सपाट खेळपट्टीवर बाउन्स मिळवण्याची क्षमता लाजवाब आहे। तो अप्रतिम रिव्हर्स स्विंग करतो, म्हणूनच बीसीसीआयने त्याला टार्गेट पूलमध्ये ठेवलं होतं। ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध कानपूरमध्ये त्याने 6 विकेट्स घेतल्या होत्या। तिथं त्याने मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णापेक्षा जास्त प्रभावित केलं होतं। चौथं आणि सर्वात गाजलेलं नाव म्हणजे 24 वर्षांचा प्रिन्स यादव। याची वन डे टीममध्ये निवड झाली आहे। दिल्लीच्या या फास्ट बॉलरने विजय हजारे ट्रॉफीच्या 8 मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या होत्या। तिथेच इशांत शर्माने त्याची ओळख विराट कोहलीशी करून दिली होती। नुकत्याच झालेल्या IPL 2026मध्ये प्रिन्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सकडनं खेळताना त्यांनी विराट कोहलीला एका अप्रतिम बॉलवर शून्यावर आऊट केलं होतं। बॉल दोन्ही बाजूंना स्विंग करण्याची त्याची क्षमता पाहून निवडकर्त्यांनी त्याला थेट टीम इंडियाचं तिकीट दिलं आहे। येत्या 6 जूनपासून न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे। डोमेस्टिक क्रिकेट गाजून आलेल्या 4 यंग स्टारना आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची खऱ्या अर्थानं मोठी संधी आहे। तुम्हाला काय वाटतं? या चौघांपैकी कोणाला भारतीय संघात संधी मिळायला हवी? आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा।